Hello, children. Today we are going to learn a very motivational and inspirational song from Standard 7th from Unit 2, 2.1. We shall overcome. So, while teaching this poem to all of you, I would like to introduce this poem first with the help of introduction box. You can see on page number 36. First of all, here I am going to read the passage, then I will explain the meaning of that passage. Okay. So I am going to start for reading. You can put your finger on the passage, on the line. Okay. We shall overcome was used as a protest song in the civil rights movement in the USA. The song expresses unity, determination to fight just injustice, and hope. This song has many versions. The well-known Hindi inspirational song Honge Kamayab was based on We Shall Overcome. मित्रांनो, वी शाल ओव्हरकम या गीतावरच आपल्याकडे जे प्रसिद्ध असं गीत गायलं जातं होंगे कामयाब हे आधारित आहे. तर हम होंगे कामयाबच्या 2 ओळी मी आपल्यासाठी गातो. होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. चला, वी शॅल ओव्हरकम वॉज यूज्ड ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग. तर हे प्रोटेस्ट सॉन्ग म्हणून या ठिकाणी वापरलं गेलं. पहा आता प्रोटेस्ट सॉन्ग म्हणजे काय, पहा समजून घ्या. प्रोटेस्ट सॉन्ग म्हणजे निषेधाचं गाणं, की एखाद्या गोष्टीला जेव्हा विरोध करायचा असतो तर तो विरोध करताना हे प्रोटेस्ट सॉन्ग गायले जातात, निषेध गीत. ठीक आहे. मग आता निषेध कशाचा केला तर सिव्हिल राईट्स मुवमेंट इन द USA. USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आपल्या सर्वांना माहीत आहे की अमेरिकेमध्ये काळे गोरे असा भेदभाव केला जायचा. आणि आपल्याला माहीत आहे की आपले जे महात्मा गांधीजी होते यांना सुद्धा या वांशिक भेदभावाला काही ठिकाणी सामोरं जावं लागलेलं आहे. तर सिव्हिल राईट्स मुवमेंट अमेरिकेमध्ये या ठिकाणी हा जो मानवी हक्क चळवळीचा जो लढा उभारला गेला त्या गीताचं प्रोटेस्ट सॉन्ग म्हणून या गीताची स्वीकृती केली गेली होती. द सॉन्ग एक्सप्रेसेस ह्या गाण्यातून आपल्याला काय शिकायचे पहा. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस अँड होप. 3 गोष्टी महत्त्वाच्या या गाण्यातून आपल्याला शिकायच्या आहेत. पहिली म्हणजे एकात्मता, एकता, युनिटी. त्यानंतर डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस, की अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार, निश्चय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे होप, आशा. ठीक आहे. तर या 3 गोष्टी आपल्याला या गीतातून शिकायच्या आहेत. धिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन्स. अनेक आवृत्त्या या गीताच्या निघालेल्या आहेत. आणि हे आपण पाहिलं द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शॅल ओव्हरकम. तर या गीतावर हम होंगे कामयाब हे गीत आधारित आहे. So that this was the introduction of this song. So first of all, while teaching, I would like to tell you the background of this song also. तर We Shall Overcome हे गाणं जे आहे, हे गाणं ज्यांनी गायलं ते आहेत पीटर सीगर. एक अमेरिकन लोकसंगीत गाणारे हे एक गायक होते. ऑल्सो ही वॉज अ ॲक्टिव्हिस्ट इन डिफरंट टाइप्स ऑफ सोशल मुवमेंट्स. So he was the singer. I would like to share that link also in the description. You have to listen that carefully. आता थोडंसं ह्या गाण्याविषयी, हे जे गाणं दिसते ना वी शॅल ओव्हरकम, ह्या गाण्याची पार्श्वभूमी थोडीशी सांगतो. की या गाण्याची जी रचना आहे ही रचना चार्ल्स अल्बर्ट टिंडली या रेव्हरंडनी केलेली आहे. हे ख्रिश्चन धर्मगुरू होते आणि 1900 साली हे गीत पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर मग हे एक धर्ममंदिरामध्ये किंवा विविध धर्मस्थळी हे गायलं जायचं भजन म्हणून. ठीक आहे. तर परंतु या गीताचा जो अर्थ आहे तो एक चळवळीशी संबंधित असल्यामुळे त्याचा स्वीकार केला गेला इकडे. आता
1954 ते 68 थोडासा इतिहासाचा संदर्भ आहे म्हणून हे गोष्टी क्लिअर करतो की 1954 ते 1968 या दरम्यान अमेरिकेमध्ये ही जी चळवळ उभी राहिली सिव्हिल राईट्स मुवमेंट, त्यामध्ये कोणते पॉईंट होते तर त्यामध्ये रॅसिझम, सेग्रिगेशन, सोशिओ इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी, these are the points. Because of these points there was the movement, civil rights movement for the म्हणजे नागरिकांची जी हक्क चळवळ होती ही उभी राहिली होती. तर या लोकांनी मग हा लढा अतिशय यशस्वीरित्या लढला आणि त्यांना स्वतःचे हक्क प्राप्त करून घेता आले. म्हणून आज आपण भारतामध्ये सुद्धा पाहतो की आपल्यापुढे वेगवेगळी आव्हानं उभी आहेत. तर मग ही आव्हानं मिटवण्यासाठी या ठिकाणी आपण 7वीच्या वर्गामध्ये हा जो हे गाणं आहे हे आपण अभ्यासत आहोत. आय एम गोइंग टू रीड द पोएम फर्स्ट अँड देन आय विल ट्राय टू डिस्कस अँड एक्सप्लेन द मीनिंग ऑफ ईच लाईन. ओके. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We lock hand in hand, we lock hand in hand, we lock hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. तर हे गीत या ठिकाणी मी मुद्दाम गायले आपल्यासाठी की गीताची थोडीशी चाल आपल्या लक्षात यावी, यासाठीच हे गीत गाण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. वी शॅल ओव्हरकम, पहिल्यांदा आपण या लाईनचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. 1 मिनिट. वी शॅल ओव्हरकम म्हणजे आपण निश्चितच समस्या काय करू, संपवणार आहोत, म्हणून हे वी शॅल ओव्हरकम या ठिकाणी वापरलेलं आहे. हां, तर वी शाल ओव्हरकम, इथे शालचा वापर केलेला लक्षात घ्या. हे एक वर्ब आहे, मॉड्यूल वर्ब. तर शाल हे कधी वापरलं जातं की जेव्हा आपल्याला निर्धार असतो, ठाम निर्धार असतो की आम्ही हे सोडवणार आहोत, त्यावेळेसच शालचा वापर केला जातो. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा या गीतामध्ये वापरलेला आहे वी शाल ओव्हरकम, आम्ही निश्चित या समस्या सोडवू या अर्थाने. ठीक आहे. आता थोडं थोडं आपण कवितेच्या लाईन्सचा अर्थ पाहणार आहोत. वी शाल ओव्हरकम, आता कशावर आपल्याला विजय मिळवायचा आहे? द पीपल हू हॅव टू सफर मेनी हार्डशिप्स टुडे. आपण आजही जर पाहिलं समाजामध्ये तर अनेक लोकांना विविध संकटांना सामोरं जावं लागतं. मग आदिवासी लोक असतील किंवा गरीब आर्थिकदृष्ट्या मागास लोक असतील, मग शिक्षणाने मागास असतील, तर या लोकांना अनेक त्यांचे प्रॉब्लेम्स आजही सोडवण्यासाठी झगडावं लागतं, त्यांना त्या ठिकाणी लढावं लागतं. आणि म्हणून त्यांना काय करायचं, आपल्या सगळ्यांना हा लढा एक प्रकारे लढायचा आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या व्यवस्थेमधले दूर करायचे आहेत. म्हणून या ठिकाणी म्हटलंय वी शाल ओव्हरकम. ठीक आहे, की या संकटांना, हे जे हार्डशिप्स आहेत, संकट आहेत किंवा ज्या अडचणी येतात त्यांना आपल्याला दूर करायचं आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, काही दिवसातच, समडे, वी शाल ओव्हरकम समडे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह. या ठिकाणी थोडंसं लक्षात घेऊ की माझ्या हृदयाच्या तळापासून मला असा विश्वास वाटतो की हे आपण लवकरच काय करणार आहोत, संपवणार आहोत. ह्या ज्या समस्या आहेत, या अडचणी आहेत, यांच्यावर आपण मात करू. आय डू बिलीव्ह, या ठिकाणी डूचा वापर केला आहे, लक्षात घ्या. तर हे डूचा वापर कधी केला जातो,
की एखादी गोष्ट आपल्याला जोरदारपणे जर सांगायची असेल इंग्लिश भाषेमध्ये, तर त्यावेळेस डू हे क्रियापद त्या ठिकाणी वापरलं जातं. आय डू बिलीव्ह, मला निश्चित विश्वास वाटतो की आपण काय करू, हे अडचणी संपवणार आहोत, समस्या सोडवणार आहोत, म्हणून आय डू. तर अशा प्रकारे डूचा वापर या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये केला जातो. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट लाईन्स. वी लॉक हँड इन हँड, वी लॉक हँड इन हँड असं म्हटलेलं आहे. तर वी लॉक हँड इन हँड म्हणजे काय, वी शाल वॉक हँड इन हँड म्हणजे निश्चित आम्ही या ठिकाणी हातात हात घालून, गळ्यात गळे घालून आम्ही इथे वावरणार आहोत. सध्या नाही बरं का, कारण यू नो दॅट टुडे वी आर फेसिंग कोरोना सिच्युएशन, सो दॅट डोंट गिव्ह युअर हँड इन अनदर पर्सन्स हँड, कीप डिस्टन्स. ओके. बट आता हा कवितेचा एक भाग आहे, म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेऊ की वी लॉक हँड इन हँड, आम्ही हातात हात घालून म्हणजे आम्ही एकतेच्या भावनेने, आम्ही भेदभाव न मानता आम्ही सगळे एकत्र आनंदाने पुढे पुढे जाणार आहोत, असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजे आजही काही ठिकाणी ही समता असमता काय म्हणतो आपण ते पाळलं जातं, भेदभाव पाळला जातो. मग त्या ठिकाणी जातीपातींचा मुद्दा असतो किंवा धर्माचा मुद्दा असतो. तर या ठिकाणी वेगळं वेगळं न राहता आम्ही सगळी प्रभूची लेकरे एकच आहोत, या भावनेने आपल्याला काय करायचं आहे, समाजामध्ये जगायचं आहे. ठीक आहे. म्हणून त्या लाईन्स आहेत. वी लॉक हँड इन हँड सम डे, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शाल ओव्हरकम समडे. आणि जर काही हे भेदाभेदाचे मुद्दे असतील तर आम्ही निश्चित यावर काय करणार आहोत, ओव्हरकम करणार आहोत, विजय मिळवणार आहोत. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. आज आम्हाला भीती वाटत नाही. भीती वाटत नाही म्हणजे कशाची तरी भीती वाटत होती असा त्याचा अर्थ होतो. अदर पॉवरफुल पीपल आर ट्राईंग टू फ्रायटन द पीपल सिंगिंग द पोएम. म्हणजे आता ही कविता गाणाऱ्या लोकांना त्यावेळेस जी सिव्हिल राईट मुवमेंट अमेरिकेमध्ये झाली त्यावेळेस, किंवा त्या लोकांना एक पॉवरफुल जे लोक होते, सत्तेमधले लोक जे होते, ज्यांची सत्ता होती देशावर, तर ते लोक काय करायचे, ही जी चळवळ आहे ही मोडीत काढण्याचा प्रयत्न करायचे. हे गाणं गाण्याला सुद्धा बंदी असायची. आपल्याकडे सुद्धा आपण पाहिलं की वंदे मातरम, जनगण मन, जेव्हा आपल्याला इंग्रजांकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होतं, अशा गीतांच्या गाण्यावर सुद्धा बंदी होती. ठीक आहे. परंतु त्याच पद्धतीने वी आर नॉट अफ्रेड, आता आम्हाला याची भीती वाटणार नाही, भीती राहणार नाही, की जरी पॉवरफुल पीपल असतील तरी आम्ही आमचं महत्त्व मांडत आहोत. जगण्याचं जे आमचं महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ, वी आर गोइंग टू एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ सिव्हिल राईट्स मुवमेंट. ओके. तर या पद्धतीने आम्ही जगत आहोत, म्हणून आम्हाला इथे कशाची भीती राहिलेली नाही. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह, आणि डीप इन माय हार्ट म्हणजे हृदयापासून, थोडक्यात हृदयाच्या तळातून, आय डू बिलीव्ह मला असा विश्वास, नक्की असा विश्वास वाटतो की वी शाल ओव्हरकम सम डे. ओके. नेक्स्ट लाईन्स. द ट्रूथ शाल मेक अस फ्री. ट्रूथ म्हणजे काय, तर खरं. हे खरं जे आहे ना, सत्य, हे सत्यच आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल. द ट्रूथ शाल मेक अस फ्री, हे सत्य आम्हाला काय करीन, स्वतंत्र जीवन प्राप्त करून देईल, असा विश्वास या ठिकाणी कवितेतून व्यक्त केलेला आहे. द ट्रूथ शाल मेक अस फ्री सम डे, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शाल ओव्हरकम सम डे. तर अशा पद्धतीने हे गीत अतिशय प्रेरणा देणारं, मोटिवेशनल आहे. आता इकडे शेवटच्या लाईन्स पाहू. वी शाल लिव्ह इन पीस, वी शाल लिव्ह इन पीस, वी शाल लिव्ह इन पीस सम डे. वी शाल लिव्ह इन पीस म्हणजे काय, पीस म्हणजे शांतता. ठीक आहे. तर पीस म्हणजे शांतता. वी शाल लिव्ह इन पीस असं म्हटलंय की आम्ही शांततेत राहू. म्हणजे आज शांतता नाही, आज सगळीकडे अशांतता आहे, की प्रत्येक व्यक्ती काय आहे, धडपडत आहे, त्याच्या पुढे प्रॉब्लेम्स आहेत. आजही जायला पाहिलं आपण तर शेतकरी असतील, लेबरर्स असतील, कामगार असतील, हे जे लोक आहेत, ह्या सगळ्यांचं काय होतं आहे, या ठिकाणी त्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याला फेस करावं लागतं. आज पाहतो आपण सामाजिक आंदोलनं वगैरे चालू असतात. हा भाग म्हणजे हा मुवमेंटचा भाग असतो. ठीक आहे. सिव्हिल राईट्स, मानवी हक्क चळवळीचाच तो एक भाग असतो. आणि म्हणून आम्ही अशी आशा व्यक्त केली आहे की वी शॅल लिव्ह इन पीस, आणि आम्ही हे प्रश्न, आम्ही काही दिवसातच हे आम्ही प्रश्न मिटवू, आणि काय करू, आम्ही सगळेजण आनंदाने, शांतीने या ठिकाणी राहणार आहोत. So you can see one picture. This picture is telling you all the poem. Okay. This you can see people gathered there
and they are making their chain that this picture tells us सो मेनी थिंग्स. ओके, सगळ्यांनी कसं एकत्र गुण्यागोविंदाने राहायचं या चित्रातून आपल्याला पाहायला मिळतं. हे एक चित्र असं म्हणतात की 100 गोष्टी सांगत असतं. पहा, या चित्रातून भरपूर काही व्यक्त केलेलं आहे. यू कॅन सी हिअर. सो आय होप यू ऑल अंडरस्टँड धिस पोएम व्हेरी वेल. आय एम गोइंग टू मेक अनदर व्हिडिओ फॉर इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस पोएम. ओके, thank you for watching my video clip, and I would like to say thanks to your parents for joining YouTube channel EduChange. Okay, thank you all of you.